गरजा महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेली, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे हित राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, मनोहर कोळकर तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर, आमचे मित्र जिल्हा परिषदचे शिक्षक गजानन कुलकर्णी सर, राजगुरू सर, तसंच आपल्याकडे केंद्रीय संचार ब्युरोचे देशमुख साहेब, संसारे सर तसेच पवार सर, या सर्वांचं आपल्या ह्या छत्रपती संभाजी विद्यालयाच्या मैदानावरती आगमन झालेलं आहे। हर घर तिरंगा संयुक्त विद्यमाने आज आपण या प्रांगणामध्ये इथे जमलेलो आहोत। प्रत्येक कार्यक्रमाला एक निमित्त असतं आणि त्या निमित्ताने आज भारत सरकार, मी अशी ग्वाही देखील देतो, आम्ही इतके प्रेमात पडलेलो आहोत आपल्या सर्वांच्या की मागच्या कार्यक्रमाचा आपण उल्लेख केला, आमचे सहकारी आहेत श्री प्रदीप यांच्याशी बोललो की इतका उत्साह आहे की आपण सुंदर असे कार्यक्रम, नवीन नवीन उपक्रम इथे घेऊन येऊया। एक एक्झिबिशन देखील आम्ही इथे लावू। या ठिकाणी आपण स्कूल बॅग देऊन बक्षीस रूप होत आहे। त्यानंतर सेकंड क्रमांक आहे श्रद्धा भगवान खांडेवर आणि वर्ग 10वा ब जोरदार टाळ, सर्टिफिकेट लाईनचे काय? ठीक आहे। मी शपथ घेतो की मी तिरंगा फडकवेन, आपले स्वातंत्र्य सैनिक आणि शूरवीरांच्या भावनांचा सन्मान करेन आणि भारताच्या प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर घर हर घर। थँक्यू। याच्याबद्दल आपण कोणाचं नाव घ्याल? ज्याला कोणी माहिती असेल त्यांनी आपला हात वर करायचा आहे। राव सर तसं सांगू नका, हात वर करा फक्त हात। व्हेरी गुड, वेलकम। या आपण इकडे। वैष्णविकावाड का? वैष्णविकावाड वर्ग 10वा बॅग पडळ सर, त्यांना फक्त हात वर करा, नाव घे। आणि तुमच्या तोंडाने दाखले पाहिजे। जी नमस्कार, मेरा नाम सनोबर यूनुस शेख है। मैं छत्रपति संभाजी विद्यालय की 10वीं अ की छात्र हूँ। आज जैसे कि हमारे स्कूल में ये उपक्रम लिया गया था, हर घर तिरंगा घर घर तिरंगा। इसमें जो है हमारे स्कूल से रैली निकाली गई थी जो गांव तक गई थी, और गांव में भी हमने जो हमारी जो सरकारी स्कूल है वहाँ पर भी गए थे, और हमने जो गांव में है उसमें हर घर तिरंगा के नारे दिए थे, जिसमें कि हमने लोगों को ये प्रोत्साहित किया था कि अपने घरों पर तिरंगा लगाइए। ये सिर्फ घोषणा नहीं थी जो दे दिए और हम निकल आए, ये सिर्फ एक माध्यम था उन्हें प्रेरणा देने का कि आप अपने घरों पर तिरंगा लगाइए, क्योंकि हमारा देश स्वतंत्र तो हो चुका है। हमारे जो पहले जो लोग हो गए, जो
जो सैनिक हो गए, उन्होंने हमारे देश के लिए बहुत कुछ किया है। उन्होंने लड़े, वो अपनी जान की कुर्बानी दे गए, लेकिन हमें आज इसकी ज़रूरत नहीं है, आवश्यकता नहीं है। हमारा देश हमसे सिर्फ ये कहना चाह रहा है कि 13 से तो 15 तक आप अपने घर पर तिरंगा लहराइए, आप उसका खुशी मनाइए कि हम स्वतंत्र हैं और इस स्वातंत्र्य को कायम रखिए। धन्यवाद। नमस्कार. भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो संभाजीनगर, तसंच छत्रपती संभाजी विद्यालय बदनापूर मत्सोदरी संचलित हे विद्यालय आहे. वाकुळणी इथे स्थित हे विद्यालय. आज आम्ही इथे केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा अभियान इथे राबवण्याकरिता आलो. या अभियानाचा मुख्य उद्देश आहे की गाव पातळीवर म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक पालकांमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून घरी ही माहिती पोहोचावी की आपल्या घरी आपण हर घर तिरंगा हे जे अभियान राबवावं आणि ह्याच्यामध्ये भारताचा जो उपक्रम, भारत सरकारचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि 15 ऑगस्ट जे आपण 79th स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत याच्यामध्ये सहभागी होऊन आपल्या देशाच्या प्रती ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, आहुती दिलेली आहे, त्यांचा आपण सन्मान करावा आणि आपण स्वतः देखील त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. या निमित्ताने आज आम्ही इथे हा उपक्रम घेऊन आलो. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून अजून एक त्याच्या जोडीला पर्यावरण देखील एक महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या पर्यावरणाकरता एक पेड़ माँ के नाम जो केंद्र सरकारचा उपक्रम आहे ह्याची देखील आम्ही आज जनजागृती केली आणि विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह वाढावा म्हणून क्विज कॉम्पिटिशन, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या. मला आनंद वाटतो सांगायला. इथलं जे ग्रामपंचायत आहे त्याचे खिलारे सर असतील, राठोड सर असतील, आमचे संसारे सर असतील, प्राचार्य साहेब जिगरवाल सर असतील, यांचा एक उत्तम आम्हाला सगळ्यांचाच प्राध्यापकांचा सहवास उत्तम लाभला. विद्यार्थ्यांचा देखील सहवास खूप उत्तम इथे लाभला आणि खूप उत्साही आहेत. मी ह्या कार्यक्रमाचं एक यशस्वीपूर्ण इथे आमचा कार्यक्रम सादरीकरण झालेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं इथे अभिनंदन करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या ॲडव्हान्समध्ये सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.